आणि त्या कांडामधला असणारा सूत्रधार याला भारतीय जनता पक्षाने स्वीकृत सदस्य म्हणून त्या ठिकाणी घेतलेला आहे। म्हणजे हळूहळू भारतीय जनता पक्षाचं काय होतंय, खाणाऱ्याचा पक्ष तो होता, खाणाऱ्याचा पक्ष तो होता, पण आता तो बलात्कारांचा पक्ष व्हायला लागलाय अशी परिस्थिती आहे। महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांना आता बीजेपी, ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रतिष्ठित नागरिक आहे, हा प्रतिष्ठित नागरिक आहे म्हणून त्याला आता स्थान देत आहे। आम्हाला त्याची भीती नाही, आम्हाला त्याची भीती नाही। तू येणार कोणाच्या घरामध्ये आहे, त्याची ओळख कोणाची आहे, तर इथं संघाचे जे कार्यकर्ते आहेत, आरएसएस जे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचीच ओळख आहे। त्यांच्याच घरामध्ये तो जाणार आणि त्याच्याच कुटुंबातल्या लोकांवरती डोळा ठेवून तो राहणार। हे जे नवीन